नमस्कार, मी सुदर्शन भागवत बोलकी मैफिलमध्ये तुमचं स्वागत करतोय। सध्या एरंडगावमध्ये एक घटना घडलेली आहे। एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे। एका भीमसैनिकावरती हल्ला झालेला आहे। अहमदनगरमध्ये शेगाव तालुका आहे, तिथं आपल्या एका भीमसैनिकावर प्राणघातक हमला केला। त्याला सांगितलं होतं का भीमजयंती जर तू साजरा केली तर आम्ही तुझ्या चोप देणार। तसंच त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर चोप देण्यात आला आणि जर का याच्यावर कारवाई नाही झाली आणि 18 सिटी गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पूर्ण भीमसैनिक त्याला शोधून सापडून पद्धतशीर भीमटोला देणार। नेमकी त्यामागची पार्श्वभूमी काय आहे? एरंडगावचे सगळे गावकरी आज शेगावच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर आहेत। त्यांच्याशी आपण जाणून घेऊया त्या व्हिडिओमागची सत्यता काय आहे। तर नमस्कार, तुम्ही गावचे सरपंच होते मागचे पंचवार्षिक आणि आता ही म्हणजे जवळपास 10 वर्ष तुम्ही गावची धुरा सांभाळत आहात। हां, तर सध्या असं व्हिडिओ व्हायरल झाला आहे का तिथे एका भीमसैनिकावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यावर म्हणजे भीमजयंती साजरी करू नये असं त्याला सांगितलं गेलं आणि त्या साजरी केल्यानंतर त्याच्यावर हल्ला झाला। हे खरं आहे का नेमकं? आता या ठिकाणी असं आहे, आम्ही सर्व मौजे एरंडगाव समसोद तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथील सर्व गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक त्याचबरोबर सर्व युवक मित्र या शेवगाव पोलीस स्टेशनचे सन्माननीय PI साहेब मुटकुळे साहेब यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। नुकताच एक समोरच्या पार्टीकडून व्हिडिओ व्हायरल झाला आहे की गावामध्ये आंबेडकर जयंती साजरी होऊ न देणं असा प्रकार आमच्या गावामध्ये मुळीच नाही। कारण मी गेल्या 2018पासून मी स्वतः त्या ठिकाणी त्या गावचा सरपंच त्या ठिकाणी आहे लोकनियुक्त। त्याचबरोबर आता 2023पासून माझी पत्नी सौ प्रमिला संतोष धस ह्या त्या गावच्या सरपंच आहेत आणि आम्ही गावामध्ये समता बंधुता न्याय या मार्गदर्शक तत्वावरती आम्ही कामकाज त्या ठिकाणी करत आहोत। त्या तत्वासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ युवक सगळं एकत्रितपणानं त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी नांदत आहोत। परंतु बाहेरगावी अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेले एक कुटुंब आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांची हिस्ट्री त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे त्यांच्यावरती दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याचा टेरर म्हणून किंवा डॉनगिरी म्हणून अशा पद्धतीनं गावामध्ये येऊन अनेक युवकांवरती हल्ले करणं, माता भगिनींना त्रास देणं, गावामध्ये बुलेटसारख्या गाड्यांचा वापर करून शाळेतील मुलींना त्रास देणं अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याकडून प्रकार घडत आहेत। आणि या पार्श्वभूमीवरती आमच्या एक युवक अरुण बनगैया आहे या ठिकाणी, अरुण बनगैया हा युवक याला जबरदस्त त्या ठिकाणी त्या कुटुंबाकडून मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे। आणि त्याच्यानंतर देखील आमचा माऊली सुपेकर म्हणून एक युवक आहे जो इस्त्रीचं कामकाज करतो, त्याला देखील मारहाण त्या ठिकाणी केली, त्याच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी हप्ते मागितले। अशा प्रकारे गुन्हे दाखल होत आहेत आपल्यावरती। अशा पद्धतीचं ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं तेव्हा जाणीवपूर्वक काहीतरी खोटे गुन्हे दाखल करून ॲट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करून आम्हा सर्व युवकांना त्यामध्ये गुंतवण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे। त्या संदर्भातच आम्ही PI साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि सगळं आम्ही माहिती PI साहेबांनी यांना दिलेली आहे। त्यांना देखील या ठिकाणी बोलवलं होतं परंतु ते या ठिकाणी आलेले नाहीत। परंतु आम्ही सर्वजण आश्वासित केलं PI साहेबांना की आम्ही गावामध्ये कुठल्याही प्रकारची अशांतता पसरू देणार नाही। सर्व एकदिलाने एकजिनसीपणानं सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही कायमच वागत आलेलो आहोत आणि यापुढे देखील वागणार आहोत। परंतु काही ठराविक डॉनगिरी करणाऱ्यांची दहशत ही आम्ही कायदेशीर मार्गाने खपवून कधी घेणार नाहीत अशा पद्धतीचा विश्वास आम्ही PI साहेबांना त्या ठिकाणी दिलेला आहे। मी माझ्या हॉटेलवर बसलेलो होतो आणि 4-5 जण माझ्याकडे आले, मला आम्हाला जेवण पाहिजे। म्हणलं माझा कुक इथं नाही आहे, त्या सुट्टीवर आहे। मला म्हणले आम्हाला जर जेवण नाही दिलं तू आज तर आम्ही तुला आज जीवाची इथंच मारून टाकणार। तर मी म्हणलो अरे बाबा माझं कुक इथं नाही आहे, माझ्यापाशी काही तुम्हाला काही भेटणार नाही। तर त्यांनी त्यावेळेस माझ्यावर हल्ला केला। मला मारण्याच्या नंतर म्हणजे याला जीवच मारून याचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करायचं। हल्ला करणारे किती लोक होते? ते 4-5-6 जण होते। तुमच्या अगोदर काही दुश्मनी वगैरे होती का? अजिबात नाही, काहीच नाही।